लक्ष्मी कमलासनस्थिता सरस्वती नृत्यतिवाचिने समा। नमो नमः। सादरं नमो नमः सर्वेभ्यः संस्कृतदिनस्य शुभाशयाः। कार्यक्रम परंपरां विचिन्त्य अद्य संस्कृतदिनस्य प्रीत्यर्थम् आगतेभ्यः अतिथि महोदयौ माननीय श्री श्रीनिवासजी काटवे तथा सौभाग्यवती अंबिका काटवे एतेभ्यः स्वागतं समर्पयामि। अनन्तरं नियामक मंडल सदस्यरूपेण निर्वाचिताय माननीय सुरेश बाबू मंकणी महोदयाय तथा भूतपूर्व अध्यक्षरूपेण प्राप्तः माननीय श्री पटवर्धन महोदयाय अपि सादरेण स्वागतं समर्पयामि। तथा माननीय सौभाग्यवती प्रधानाचार्या सौभाग्यवती श्रुति बागेवाडी महोदयाय स्वागतं समर्पयामि। अनन्तरं पर्यवेक्षिका माननीय सौभाग्यवती मीनाक्षी भाटोडेकर महोदयायै अपि स्वागतं समर्पयामि। अहं सर्वमान्यवरेभ्यः निवेदयामि यत् ते सविनयं दीपप्रज्वलनं कुरुताम्। अस्मिन् माध्याह्नसमये वयं सर्वे अत्र सम्मिलिताः संस्कृतदिन समापनार्थं मधुरमञ्जुला नाम संस्कृतदिनः अयं रजतमहोत्सवः 25-वर्षीयस्य तपसः उत्सवः वर्तते। अस्मिन् अवसरे वयं पूर्वजानां योगदानस्य स्मरणं कृत्वा संस्कृतभाषायाः संवर्धनार्थं पुनरपि सङ्कल्पं कुर्मः। संस्कृता वा भारती सुरभारती अमरभारती अमरवाणी सुरवाणी गिर्वाणवाणी देववाणी देवभाषा दैवी वा इत्यादिभिः नामभिः एषा भाषा प्रसिद्धा जाता विश्ववन्दिता अपि। अस्तु अनन्तरम् अतिथिपरिचयं कारयामि। माननीय श्री श्रीनिवास काटवे तथा माननीय सौभाग्यवती अंबिका काटवे। माननीय श्री श्रीनिवास काटवे महोदय भरतनाट्य प्राकारे विशारदः तथा MA फाइन आर्ट्स तिरुचिरापल्ली इत्यत्र कृतवान्। श्री रघुनाथ गंडम डॉक्टर सुचेता भिडे चापेकर तथा श्री मदन कुमार एतेभ्यः महद्गुरुभ्यः शिक्षां सः प्राप्तवान्। नैकै देशैः विदेशीयैः पुरस्कारैः सः सम्मानितः अपि। गुड शेफर्ड इंटरनेशनल स्कूल ऊटी गोल्ड क्रेस्ट हाई लातूर जेम्स हेरिटेज इंडियन स्कूल दुबई इत्यत्र नृत्यगुरुरूपेण अनेन सेवां कृतवान्। 15 वर्षेभ्यः श्रीनी अम्बा नृत्यालयं सः चालयन् आसीत्। माननीय सौभाग्यवती अंबिका काटवे भरतनाट्ये नृत्यालङ्कारं पदवीम् अपि प्राप्तवती। जयललिता यूनिवर्सिटी तमिळ्नाडु इत्यत्र महोदयः वाचस्पति पदवीं गृह्णन् अस्ति। सर्वेभ्यः नमो नमः। सत्कार प्रतिपादनार्थम् अहमत्र उपस्थितः। मान्यवरेभ्यः सत्कारः प्रतिपादनार्थम् अहं माननीय सौभाग्यवती प्रशालायाः मुख्याचार्य माननीय सौभाग्यवती बागेवाडी महोदयाय निवेदयामि यत् सा मान्यवरेभ्यः सत्कारं प्रतिपादयत। मराठी भाषेतून स्तोत्रांचं सौंदर्य उलगडत आहोत। ही मुलं आपल्यासमोर संस्कृत भाषेतून स्तोत्र सादर करणार आहेत, पण त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात तुम्हाला आधी मराठीतून मिळेल। भीमेच्या काठी असलेल्या आनंदाचा मूळ स्रोत विजेसारखी पिवळी वसने धारण करणाऱ्या निळा मेघासारखा श्याम वर्णाचा लक्ष्मीचे निवास स्थान असलेला संसार सागराचे लहान रूप दाखवणाऱ्या अशा एकापेक्षा एक उत्तम विशेषणांनी आद्य शंकराचार्यांनी पांडुरंगाचे हे रूपडं वर्णन केलेलं आहे।
चला तर मग ऐकूया वरदराज मिरजी यांच्या स्वराने सजलेलं, तसेच ईशान, स्वानभ आणि स्वराज यांनी रंग भरलेलं असं प्रसिद्ध असं पांडुराष्टकम.
अनन्तं परं धाम कैवल्यमेकं गुह्यं प्रसन्नं प्रपन्नारसिंहदेय एवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे विठ्ठल 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 विठ्ठल
मिरजी सरांनी या सगळ्या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतलेलं होतं. आपल्याला पक्वाचं वर्त आपल्यावर साथ करत आहेत अक्षय भडंगे सर, आणि त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला अनेक शाळांमध्ये ते जातात आणि स्पर्धांमध्ये वेगवेगळी बक्षिसं ते मिळवतात. त्याच्यानंतर बासरीवर आहेत माननीय श्री जयेश कुलकर्णी सर, अतिशय गोड त्यांची बासरी तुम्ही सगळ्यांनी ऐकली. त्याच्यानंतर आपल्याला सिंथवर साथ करतात आपले 4-5 वर्षांपासून आपल्याला साथ करणारे, बरोबर असलेले वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपल्याला साथ करणारे माननीय श्री आमिर सर, आणि साऊंडवर अर्थातच श्री प्रथमेश आपल्याला नेहमी मदत करतात. तर या सगळ्यांचं खरं खूप कौतुक, धन्यवाद सर. मराठी असो संस्कृत असो, आपल्याला देवापर्यंत पोचवणं, आपला भाव देवापर्यंत पोचवणं हे काम नक्कीच साध्य करते. हे आपल्याला आत्ता या सगळ्या जणांनी, या सगळ्या कलाकारांनी आपल्यासमोर सादर करून दाखवलेलं आहे. यानंतर सादर होणार आहे अच्युताष्टक. अच्युताष्टक कृष्णाच्या एक ना अनेक अमोघ लीलांनी भारलेलं असं आहे. माधवीचा पती, गोपिकांचे वल्लभ, देवकी नंदाचे पुत्र, कंस विनाशकारी, रेणुकासूर, अरिष्टासूर, पूतना इत्यादींचा उद्धार करणारे असे बालगोपालांचे आवडते श्रीकृष्ण. हे अच्युताष्टक आपल्यासमोर घेऊन येत आहेत प्रशालेतील कुमारी आराध्या, गौरी, वर्षा, मनस्वी आणि प्रांजल.
सांगितलं श्रीनिवास गद्य. गद्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गद्य म्हणजे धडा, ज्याला चाल नाही आहे आणि जे पद्य नाही ते गद्य, नुसत्या सरळ ओळी आहेत. पण या ओळींमध्ये इतकं काही सामावलंय. जगातलं आपण म्हणू की सगळ्यात मोठं टंग ट्विस्टर कुठलं असेल तर हे, असं मला वाटतं. आणि आपल्या सगळ्या प्रकारचे जे अलंकार आहेत, अनुप्रास आहे, उत्प्रेक्षा आहे, उपमा आहे, त्या सगळ्यांचा भडीमार या एका स्तोत्रात झालाय. म्हणजे एक उदाहरण बघायला गेले तर लक्षात येईल आपल्या की ही अशी ओळख बघा त्यात. शेषाचल गरुडाचल सिंहाचल वृषभाचल नारायणाचलांजना चलाभिषेखरी माला कुलस्या, ही एक ओळ. अनुप्रास किती असावा, कसा असावा, त्याचं उत्तम उदाहरण आहे. सुविकस्वर दलभास्वर कमलोदर गतमे दुरनभके सरसती भास्वर परिपिंजर कनकांबर कलितादर. किती गोड आहे. सांगायचं तात्पर्य काय की सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार जे आहेत त्या सगळ्या अलंकारांचं मिळून बनलेलं हे एक कडबोळ आहे. आणि हे कशासाठी वापरतात तर विचार करा की आपण सगळेजण त्या सप्तगिरीवर असलेल्या श्रीनिवास बालाजीच्या गर्भगृहामध्ये आहोत. समोर 7 दरवाजे एका मागोमाग एक उघडे होत आहेत आणि पहाटच्या वेळेस आता सगळे आपण तिथं जाऊन त्या श्रीनिवासाला घातलं जाणारं स्नान ते आता आपण सगळेजण पाहत आहोत. आणि या स्नानाच्या वेळेस हे म्हटलं जातं श्रीनिवास गद्य. एक जण नाही, 5 ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणत असतात, 5 ते 7 जण. आणि मी हे एकट्यानं म्हणतोय, पण तो त्या ज्या 5 जणांचा एक असेल तर तो किती वेगळा असेल आणि किती मनाला प्रसन्न करणार असेल. याच्यामध्ये फक्त एवढंच नाही, अलंकारच नाही तर संधी सुद्धा आहेत. म्हणजे संस्कृतमध्ये संधी लोकप्रिय आहेत. आम्ही सोडवतो पहा 8वी 9वी 10वीला. आणि इतक्या संधी आहेत की तुम्ही नंतर आपण डोक्याला हात लावून बसतो की अरे इतक्या संधी असतात होय. नाही, पण इतक्या संधी आहेत. शब्द एकामागोमाग एक किती हवेत. आताच मॅडम म्हटलं तुम्हाला धबधबा आहे. धबधब्यामध्ये काय होतं, अनेक प्रवाह छोटे मोठे येऊन तो मोठा प्रवाह तयार होतो. आणि जे लहान लहान प्रवाह आहेत ते बाकीचे शेजार पाजारच्या झाडांना झुडपांना त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत पाण्याने त्यांना न्हाऊ घालत ते पुढे जातात. पण काही प्रवाह मात्र काय करतात, सरळ सोट निघतात आणि इतके वेगात निघतात, समोर जे काही समूळ उपटून टाकून ते पुढे जातात. इतके काही वेगवेगळ्या प्रवाह आहेत. आणि या सगळ्या प्रवाहांचा मिळून तो काय होतो, धबधबा. तसा हा धबधबा आहे श्रीनिवास गद्याचा. मला वाटतं नंदाला तेल घाण्यावर पुष्कळ झालं आता हे. आणि आता आपण सगळेजण मिळून ऐकूया श्रीनिवास गद्य. श्रीमदखिलमही मंडल मंडन धरणीधर मंडलाखण्डलस्य निखिल सुरासुरवन्दितवराह क्षेत्र विभूषणस्य शेषाचल गरुडाचल सिंहाचल वृषभाचल नारायणाचलाञ्जनाचलादिशिखरि मालाकुलस्य नाथमुखबोधनिधि गुणसाभरण सत्वनिधि तत्वनिधि भक्तिगुणपूर्ण श्रीशैलपूर्णगुणवंशवद परमपुरुषकृपापूर विभ्रमलतुङ्गशृङ्गगलद्गगनगङ्गा समालिङ्गितस्य श्रीमादिगुणरामानुजमुनिनामाङ्कित बहुभूमाश्रयसुरधामा लयवन रामायत मनसीमा परिवृत विसङ्कटतट निरन्तर विजृम्भित भक्तिरस निर्गरानन्तार्याहार्य प्रस्रवणधारापूर विभ्रमण सलिल भरभरित महातडागमण्डितस्य कलिकर्दममलमर्दन कलितोद्यम विलसद्यमनियमादिम मुनिगण निशव्यमाण प्रत्यक्षी भवन्निज सलिल समज्जन नमज्जन निखिल पापनाशन तीर्था ध्यासितस्य मुरारि सेवक जरादि पीडित निरार्ति जीवन निराश भूसर वरादि सुंदर सुरांगनारति करांग सौष्ठव कुमार काकृति कुमार तारक समापनोदय दनून पादक महापदामय विहापनोदित सकल भुवन विदुर कुमार धारा विधान तीर्थाधिष्ठितस्य धरणि तलगत सकलः नकलिल शुभ सलिलगत बहुल विविध मलहदि चतुर रुचिरधर विलोकन मात्र विदलित विविध महापादक स्वामी पुष्करणी समेतस्य
बहु संकट नर कावट पद दुत्कट कलि कंकट कल शोत्पट विनिपातक जन पातक रुचि नाटक करहाटक कलशारद कमलारद शुभमज्जन जल सज्जन बरबरित निज दुरितादि निरत जन सतत निरस्त निरर्गल पेपीयमानन सलिय समृत विसंकट कटाह तीर्थ विभूषितस्या एवमादिम भूरि मञ्जिम सर्वपातक गर्वहापक सिन्धुडम्बर हारिशम्बर विविध विपुल पुण्यतीर्थ निवह निवासस्य श्रीमदो वेङ्कटाचलस्य शिखरशेखर महाकल्पशाखी खर्वी भवदति गर्वी कृतगुरुमेर्वी शगिरिमुखोर्वी धरकुल दर्वी करदैतोर्वी धरशिखरोर्वी सतत सदोर्वी कृति चरण घन गर्भ चर्वणते पुणतन किरण मसुणित गिरिशिखर शेखर तरुनिकर विरह वाणी शर्वाणी दैतेन्द्राणी स्वरमुखनाणी घोरसवेणी निभशुभवाणी नुतमहिमाणि यस्तनकोणि भवदखिल भुवन भवनोदरः वैमानिक गुरु भूमानिक गुण रामानुजकृत धामा कर धामानि दलद धामा शकनक धामा इत निज रामालय नवकिसलमय तोरणमालाय पवनमालाधरः कालाम्बुदमालानिव नीलालक जालावृत बालाब्ज सलीलामल फालाङ्कसमूलामृत धाराद्वयावधीरण धीरदलिततर विशदतर गर्गन सारमयोर्ध्व पुण्डररेखाद्वय रुचिरः सुविकस्वर दलभास्वर कमलोदर गतमेदुर नवकेसर तदिभासुर परिपिञ्जर कनकाम्बर कलितादर ललितोदर तदालम्बजम्बरि कोणिस्तम्भ गम्भीरी मदम्बस्तम्भ समुज्जृम्भमाण विवरोरुयुगलः तदालम्ब मृदुलगदिमुकुलमदहरण जङ्घाल जङ्घायुगलः नव्यदल भव्यमल पीतमल शोणिमल सन्मृदल सत्किसलयाश्रुजलकारे बलशोणतल पदकमल निजाश्रयबल बन्दीकृत शरदिन्दुमण्डले विभ्रमणारभ्र शुभ्रपुनर्भवाधिष्ठिताङ्गुलीगाढ निपीडित पद्मावनः जानुदलावधि लम्ब विडम्बित वारण शुण्डा दण्ड विजृम्बित नीलमणिमय कल्पकशाखा विभ्रमदायी मृणाललतायुध समुज्ज्वलतन कनकवलय वेल्लितैकधर बाहुदण्डयुगलः अभिनवशाणि समुत्तेयुग महामहानीलकण्ठ मलकण्ठन निपुण नवीन परितप्त कार्तस्वर कवचित महनीय मृदुल सालग्राम परंपरा बुम्बितनाभी मंडल पर्यंत लंबमान प्रालंब दीप्ति समालंबित विशाल वक्षस्थलः गंगाधर तुंगा कृतिभंगा बलिभंगा वह सौधा बलिबाधा वह धारा निबहारा बलि दूराहत गेहांतर मोहा वह महिमसुणद महातिमिरः पिंगावृति भृंगार निभंगार दलंगामल निष्कासित दुष्कार्यः निष्कावलि दीप प्रभनी वच्चविताव प्रदकनकमालिकाभिसंगित सर्वांगः नवदलित दलवलित मृदुललित कमलतति मद विहति चतुरतर पृतरतर सरसतर कनकसरमय रुचिरकण्टिका कमनीय कण्ठः वाताशनाधिपति शयनकपरमर्जनते सामित अखिल प्रणधरतति मतिकरवर नागाभरण परिविता किलांगा भगवत शयन भूतागिराज जातातिशयः रविकोटि परिपाटि धरकोटि रवराटि कितवाटि रसदाटि धरमणिगण किरण विसरण सतत विदित परमोह गार्भगेहः अपरिमित विविध भुवन भरिता खण्ड ब्रह्माण्ड मंडल विचण्डिरः आर्यदूर्यानन्दार्य पवित्र कलित्र पात्र पात्रीकृत निजुजुभुगगत कर्ण गत व्रणकिन विभूषण वहन सित श्रीतजन वत्सलतातिशयः मंडु डिण्ड्यमठ मरुजर घर काहली पटहावली मृदुमध्यनादि मृदुङ्गदन्नवे ढक्किकामुखरुद्यवाद्यक मधुरमङ्गलनादमेदुर नाटारभि भूपाल विलहरी माया मालव गौल असावेरी सावेरी शुद्ध सावेरी देवगंधारी धन्यासी बेगड़ हिंदुस्थानी कापितोड़ी नाटकुरुंजी श्रीरागस नटाण सारंगी दरबारू पंतुवरारी वरारी कल्याणी भूरि कल्याणी यमुना कल्याणी हुसेरी जंजोड़ी कौमारी कन्नड़ करहर प्रिया कलहंसनाथ नामक्रिया मुखारी तोड़ी पुन्नागवराली काम्भोजी यदुकुलकाम्भोजी आनंद भैरवी शंकराभरण मोहन रेगुप्ती सौराष्ट्री नीलांबरी गुणक्रिया मेघगर्जनी हंसध्वनि शोकवरारी मध्यमावधि जंजुरडी सुरडी विजावंती मलयांबरी कावी परुधनासीरी देशिकतोड़ी आहिरी वसंत गौरी संतुकेदार गौल कनकांगी रत्नांगी गानमूर्ति वनस्पति वाचस्पति दानवती मानरूपी सेनापति हनुमत्तोड़ी
धेनुका नाटकप्रिया कोकिलप्रिया रूपवती गायकप्रिया बकुलाभरण चक्रवाक सूर्यकांत हाटकांबरी झंकारध्वनिर्भैरवी गिर्वाणी हरिकांबोधि वीरशंकराभरण नागानंदिनी यागप्रियादि विस्तृमर्पणसगानुजगदन्दन सन्दन्यमान नित्योत्सव पक्षोत्सव मासोत्सव संवत्सरोत्सवादिवेदोत्सव कृतानन्दः श्रीमदानन्दनिलय विमानवासः सतत पद्मालयावदवत्मरेणुसञ्चितवक्षस्थलपटवासः श्री श्रीनिवासः सुप्रसन्नो विजयतां श्री श्रीनिवासः सुप्रसन्नो विजयतां श्री श्रीनिवासः सुप्रसन्नो विजयताम्. कितीतरी शब्द या स्तोत्रामध्ये येऊन गेले. अलंकारांचा तेवढाच संधींचा तेवढाच समासांचा तेवढाच रूपकांचा सगळ्याचा भरणा या एका स्तोत्रामध्ये. याचे सर्वे सर्वा माननीय श्रीनिवासजी काटवे व त्यांच्या सुविद्य पत्नी हे आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांचे मी शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या नियामक मंडळाचे सदस्य माननीय श्रीयुत सुरेश बाबू मंकणी यांची प्रेरणा आपल्या या कार्यक्रमासाठी होती. त्यामुळे त्यांचेही मी शाळेच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती श्रुती बागेवाडी मॅडम ज्यांच्या संकल्पनेतून प्रेरणेतून हा कार्यक्रम उपलब्ध आपल्याला झाला त्यासाठी त्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे येथे ज्या कलाकारांनी आपली कला सादर केली, सिंथेसायझर असो, मृदुंग असो, बासरी असो, त्या सर्व कलाकारांचे ज्यांनी या कार्यक्रमासाठी बहुमोल असा हातभार लावला त्या सर्वांचे मी शाळेच्या वतीने मनापासून आभार मानते. आपल्याला ही साऊंडची व्यवस्था करून देणारे प्रथमेश यांचेही मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपल्या शाळेचे छोटे छोटे कलाकार त्यांची कलाही बघून आपल्याला खूप आनंद झाला. त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी मी कौतुक करते. येथे उपस्थित सर्व शिक्षकेतर वृंद यांचाही या कार्यक्रमासाठी बहुमोल असा सहभाग लाभला. त्यामुळे त्यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि सर्वात शेवटी आपण सर्व विद्यार्थी ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय शांतपणे छानपणे हा कार्यक्रम ऐकला, समजून घेतला त्यासाठी तुमचेही मनापासून आभार मानते. यानंतर आपले प्रमुख पाहुणे आपल्यासमोर त्यांची कला सादर करणार आहेत. या कलेतून ते आपल्याला दशावताराचं दर्शन मुलांना घडवणार आहेत. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छिते की कार्यक्रम होईपर्यंत तुम्ही सगळ्यांनी एकदम शांत बसायचंय, ताठ बसायचंय आणि ही कला पाहायची आहे. तुमचे फक्त 8 मिनिटात आपलं आमचं संपणार आहे कारण तुम्ही खूप उशीर झालात बसलेला आहात. तर आमच्या नृत्यालयाचं नाव आहे श्रीनिवासचं वास येतं म्हणून वास काढून टाकलेला आहे. श्रीनी आणि अंबिकाचा अंबा, अंबा लक्ष ठेवायचा. हां, तर श्रीनी अंबा हे एकच शब्द श्रीनी अंबा नृत्यालय आपल्यासमोर आता सादर करणार आहे. ते काय करणार आहे हे अंबिका तुम्हाला सांगेल. त्याआधी शुक्लां भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शास्त्रीय नृत्यामध्ये 9 प्रकारचे रस आहेत. तर हे संस्कृतमध्ये आहे सर. एवढे छान आम्हाला आणि एवढ्या मुलांसमोर आम्हाला छान करण्याची संधी आम्हाला मिळणार होती म्हणून माहीत नव्हतं. ते सिद्धेश्वर देवळामध्ये आम्ही एक सादर करत होतो तर तिथे त्यांनी आमचं बघितलं होतं. तर तेव्हापासून त्यांनी आम्हाला सांगितलं. तर 9 प्रकारचे रस ती दाखवेल आणि तर पहिला रस आहे तो आहे शृंगार रस. एरोटिक सेंटिमेंट म्हणजे शृंगार. हास्यमध्ये पण प्रकार असतात. स्मित जे खूप सिरियस असतात त्यांनी हसायचं वेगळा पद्धत असतो, कॉमेडी करायचं पद्धत वेगळा असतो.
काहीतरी केले ना, काहीतरी केले, यांनी काहीतरी केले. केळं खाऊन सालपट पाडूनच पडले बघा. अरे रे, लागलं रे बाबा, लागलं. कसं का लागलं? केळं खाऊन सालपट टाकल्यानंतर लागणार. पुढचे शृंगार हास्य करून, अरे लागलं रे लेकरूला म्हणून. हो ना, लेकरूला लागलं. कुठं लागलं? वा, यो, रडू नको. शृंगार हास्य करून. आता रौद्र दिसत नाही का तुला चालताना? ते केळ्याच्या सालपटावर पाय टाकतो, असं जातात. लक्ष नाही तुझं म्हणून वरडताना. आई वरडते की नाही घरात? कोणाची आई वरडत नाही? नाही नाही, सगळ्यांची वरडत नाही. खोटं सांगायचं नाही. हां, शृंगार हास्य रौद्र करून भयान असं. आता आई वरडल्यानंतर भीती वाटतो का नाही सगळ्यांना? हो, आईचं भीती वाटतं का बाबांचं? बाबांचं. यस. रौद्र विभत्स्य ही घाणेरड. तुमच्या अंगावर चिपलाक पडल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? येस, विभत्स्य रस येतो. काहीतरी सरप्रायझिंग झालं, काहीतरी सरप्रायझिंग झालं. काय सरप्रायझिंग झालं? कृष्ण काय केलं? पर्वत उचलला. बघा, पर्वत उचलला. कोण उचलला? कृष्ण त्याच्या करंगळीवर काय उचललं? कुठलं पर्वत उचललं होतं? अरे वा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. व्हेरी गुड. गोवर्धन पर्वत उचलला होता. मग शेवटचं शांत रस. तर हो, हा होते नवरस. हे नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनी उल्लेख करतात. तर हे होते नवरस. तर आज आम्ही इथं सादर करणार होते जयदेवांचं गीत गोविंद मतलब पहिल्या प्रबंधाचा पहिला अध्याय. पण बोलेची पहिला नाना माझा संग. बोलेची पहिला नाना माझा संग. काळ बोलेची पहिला नाना माझा संग. देवजीच्या दारी माझा रंगला भंग. देवजीच्या दारी माझा रंगला भंग.
विठ्ठल 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 विठ्ठल
मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेव तत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. श्री महादेव शंभो. श्री महादेव शंभो. आनंद सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि या सगळ्या मुलांचे किती शांत चित्ताने आणि आमच्याबरोबर तुम्ही पण नाच करत होतात आणि मी तुमच्यात आणि तुम्ही माझ्यात होतात आणि किती मज्जा. खूप खूप धन्यवाद आणि ताईंचे परत एकदा धन्यवाद. दशावतार समजले का? होते का अवतार? व्हेरी गुड, थँक्यू. धन्यवाद दोघांचाही खूप खूप धन्यवाद. जगज्जालपालं खजत्कण्ठमालं शरच्चन्द्रबालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं भजेऽहम्. सदाम्बोधिवासं गजत्पुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं हसच्चा